मला माहीत नाही, बऱ्याच जणांना हा कदाचित तरुणांना माहीत असेल. इंग्लिशमध्ये एक चित्रपट होता, चित्रपट म्हणता येईल त्याला, कार्टून नाही पण ॲनिमेटेड होता तो, फाइंडिंग निमो. निमो पिक्चर माहिती आहे का? किती जणांना माहिती आहे निमो? पाहिला आहे बऱ्याच जणांनी. निमो कार्टून आहे ते, आणि त्यामध्ये थोडक्यात मी सांगत आहे की मासा, समुद्रातला मासा असतो, त्याला क्लाउन फिश म्हणतात, क्लाउन फिश. आणि तो समुद्रातला मासा चुकून एका फिश टँकमध्ये त्या ठिकाणी तो पकडला जातो. आणि मग त्याचा जो बाप असतो तो शोधण्यासाठी मग खूप प्रयत्न करत असतो. तर ज्या फिश टँकमध्ये तो पडतो, माशाच्या टाकीमध्ये त्याला ठेवलं जातं, तिथे दुसरे पण मासे असतात. आणि कसं करून त्या फिश टँकमध्ये घाण तयार होते, आणि तो मनुष्य काय करतो, प्रत्येक माशाला एका वेगळ्या पिशवीमध्ये बांधतो आणि बाहेर ठेवतो, आणि तो फिश टँक स्वच्छ करायला लागतो असं. तर तेवढ्यात हे मासे काय करतात, कसं तरी ते पिशवी ढकलत नदीपर्यंत घेऊन जातात असं दाखवलं. आणि त्या पिशवी सकट ते पाण्यामध्ये, नदीमध्ये पडतात. नदीमध्ये पडल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो, पण नंतर प्रश्न एक येतो, पुढं काय आता? त्यांनी एक मोठा प्रवास केलेला असतो सगळा त्या नदीपर्यंत येण्यासाठी, पण पुढे काय? त्याला इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलंय, व्हॉट नेक्स्ट? नंतर काय? कारण आता ते पिशवीमध्ये, आधी फिश टँकमध्ये होते ना, आता पिशवीमध्ये, पिशवी बांधून ठेवलेली आहे, पण पुढं काय आता? आता कोण सोडवणार आपल्याला? अशीच परिस्थिती मला थोडीशी अशी वाटते की आपण मागच्या रविवारी पुनरुत्थान शब्द मोठ्याने ऐकला, गाजवला, तो आपण म्हणत आहोत की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि त्यापैकी एक जण त्या ठिकाणी राहिलेला आहे की तो मागच्या रविवारी नव्हता. कोण नव्हता? मागील रविवारी शिष्य सगळे बसलेले आहेत एका खोलीमध्ये, त्यांनी स्वतःला बंद करून घेतलेलं आहे. आणि भीतीपोटी त्यांना असं वाटलं की स्वामीला त्या ठिकाणी मारलेलं आहे, तर कसं काय, मग आपलं पण काय होणार, म्हणून सगळे घाबरून बसले होते. पण बंद खोलीमध्येच येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे किंवा तो आलेला आहे, आणि परमेश्वराने त्यांना दाखवलं की मी जिवंत झालेलो आहे. पण त्यावेळेला थोमा नव्हता. आता 8 दिवसानंतर, म्हणजे आज रविवारच्या दिवशी थोमा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण जो शास्त्रभाग वाचलेला आहे, योहानकृत शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 20वा अध्याय आणि 19 पासून वाचलेला आहे. त्या ठिकाणी प्रियानो, जसं आपण वाचलेलं आहे की त्याच दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी. आता बऱ्याचशा लोकांना हाही मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हटलेलं आहे, आणि आठवड्याचा पहिला दिवस कोणता आहे? रविवार आहे. ओके. आता बऱ्याचशा लोकांच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कॅलेंडर असतात, आणि आपल्या हातामध्ये ते असतं सेटिंग करणं. काय सेटिंग? की आठवड्याचा पहिला दिवस कोणता. बऱ्याच वेळेला आठवड्याचा पहिला दिवस लोक सोमवार ठेवतात सेटिंगमध्ये, पण आठवड्याचा पहिला दिवस हा सोमवार नाही तर रविवार आहे, आणि तो आपल्याला सेट करता येतो, कारण त्या दिवशी परमेश्वराने विश्रांती घेतलेली आहे. ज्या दिवशी परमेश्वराने विश्रांती घेतली त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. काही दुसरे विश्वासणारे लोक, ज्याला सॅटर्डे मिशन म्हणतात, ते लोक वाद घालतात याच्यावरून की शब्बात दिवस म्हणजे शनिवार देवबापाने सांगितलं, आणि मग तुम्ही का बरं रविवारी भक्ती करता? तर एक प्रांजल मत आपलं असं आहे की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त उठला
आणि त्यांनी दर्शन दिलं, त्या दिवशी आम्ही भक्ती करतो. आम्ही यहुदी नाही आहे, पण आम्ही परराष्ट्रीय लोक आहोत. आणि आम्ही परराष्ट्रीय असल्यामुळे आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. तर ज्या दिवशी प्रभू उठलेला आहे त्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र येतो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुदियांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस यांची दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला व त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. परमेश्वराने प्रियानो पुनरुत्थान झाल्यानंतर शिष्यांना एकदा नाही तर दोनदा त्या ठिकाणी सांगितले, तुम्हा शांती असो. मागील रविवारी आपण पाळकीनबाईंकडून ऐकलेला आहे पुनरुत्थानाचा संदेश. मला तोच परत घ्यायचा असं नाही, पण प्रियानो त्यातले काही दुसऱ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे देखील आपण लक्ष लावणार आहोत. आणि म्हणून आता मात्र कबर रिकामी झालेली आहे, मृत्यूला देखील जिंकलेला आहे, आणि एक मोठी आशा निर्माण झालेली आहे की पुढे पुनरुत्थान आहे. आत्तापर्यंत येशू ख्रिस्ताच्या या घटनेपर्यंत पुनरुत्थान हे प्रियानो काव्यरूपामध्येच होतं. स्तोत्रसंहितामध्ये दावीद देखील प्रियानो त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्याच्या स्तोत्रांमध्ये म्हणत आहे. पण ज्यावेळेला खरोखर पुनरुत्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वसामान्य लोकांनी ते पुनरुत्थान पाहिलं प्रियानो, 500पेक्षा जास्त लोकांनी पुनरुत्थित प्रभूला पाहिलेलं आहे, भेटलेलं आहे, त्यांच्याबरोबर प्रियानो त्याने संभाषण केलेलं आहे. आणि एक नवीन प्रियानो आशा निर्माण झालेली आहे माणसाला की मृत्यू आता हा शेवट नाही आहे, मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे. आणि त्या जीवनासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, किंवा मृत्यूनंतर सुद्धा जे जीवन आपल्याला परमेश्वर द्यायला तयार आहे त्याच्यासाठी झटायला पाहिजे, हे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो आज ज्या वेळेला आपण 8 दिवसानंतर म्हणत आहोत, तर 8 दिवसानंतर आता काय, पुढं काय, पुढची वाटचाल काय असायला पाहिजे, पुढे प्रियानो आपण कशा रीतीने राहायला पाहिजे. आणि म्हणून प्रश्न हा येतो की पुनरुत्थानानंतर काय, आणि विश्वासणाऱ्यांनी पुनरुत्थानाच्या दिवसानंतर आपलं जीवन कसं दाखवावं, पुनरुत्थानानंतर जीवन काय असावं आपलं. आधी ते भीतीमध्ये होते प्रियानो, घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होते, पण आता मात्र पुनरुत्थान झालेलं आहे म्हणून भीती काढून टाकलेली आहे परमेश्वराने. आता जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी धैर्याने जगायचं आहे. कुठल्याही गोष्टींना घाबरून परत एकदा लपून बसण्याची आता परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं नाही आहे प्रियानो. आजही प्रियानो बरेचसे लोक घाबरून जगतायत. ख्रिस्ती आहेत, पुनरुत्थान झालेलं आहे, पण अजूनही भीत कापत प्रियानो समाजामध्ये त्यांचा वावर आहे. खास करून आता सरकारने ज्या नवीन कायदा आणलेला आहे त्या कायद्यामध्ये जिथं सांगितलेलं आहे की जर हिंदू धर्मामध्ये आहात तर त्या जाती लागू होतील, पण तुमचा धर्म जर बदललेला आहे तर आता मात्र त्या जाती तुम्हाला लावता येणार नाही. तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येणार किंवा अल्पसंख्याकांमध्ये तुम्ही गणले जाणार. आणि बरेचसे लोक जे आहेत ते स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत चाललेले, लपवत आहेत की नको लोकांना समजायला. मी असं पण ऐकलं प्रियानो बऱ्याचशा दुसऱ्या लोकांकडून की काही लोक आता चर्चला संध्याकाळची भक्ती असेल तिकडे जातात, कारण दिवसा लोक पाहतील.
दिवसा मी जर बाहेर पडलो तर लोक मला पाहतील आणि म्हणतील हा ख्रिश्चन आहे, कारण त्याची कुठंतरी सरकारी नोकरी आहे, ती धोक्यात आलेली आहे. लोक त्याच्याबद्दल चर्चा करतील. काही लोक प्रियांनो जरी सरकारी नोकर नाही आहेत, पण तरी आपल्या अवतीभोवती असलेला समाज किंवा आपले नातेवाईक यांच्या भीतीमुळे सुद्धा प्रियांनो आम्ही उघड रीतीने दाखवत नाही की आम्ही ख्रिश्चन आहोत, आणि म्हणून त्यांच्यासारखंच कुठंतरी आम्ही सुद्धा तुमच्यातलेच आहोत असं म्हणून प्रियांनो सर्व हिंदू लोकांचे सणवार ते पाळतात. मी तर मध्ये एका सेवकाला सुद्धा पाहिलं प्रियांनो की तो पिक्चरचं गाणं गात होता. कशाला? पिक्चरचं गाणं लोकांना इम्प्रेस करायला, दाखवायला की मी पण तुमच्यातलाच आहे, अरे मी पण तुमच्यासारखाच आहे. प्रियांनो फार खेदाची गोष्ट आहे, लोक अजूनही प्रियांनो ते तर न घाबरता करतात काही लोक, पण ख्रिस्ताला केंद्रबिंदू ठेवलेला नाहीये त्यांनी. ज्यावेळेला आपण म्हणतो पुनरुत्थान झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे, त्याची सुवार्ता सांगण्याशिवाय दुसरं काही आपल्याला प्रियांनो जगामध्ये नाही. आता धैर्याने प्रियांनो आपण सांगायला पाहिजे, होय आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्ही तुमच्यासारखं कुठलीही गोष्ट करणार नाही, कारण जिवंत प्रभू हा परत एकदा आता येण्याची वेळ झालेली आहे आणि आम्हाला तो स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणून आम्ही जगातल्या रीतिरिवाजाप्रमाणे तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्हाला आवडेल असं आम्ही जगणार नाही, परंतु आमच्या देवाला जसं आवडेल तसं आम्ही जगणार आहोत, आणि ते पवित्र शास्त्र आम्हाला मार्गदर्शक आहे. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. लोक नाहीतर प्रियांनो आपल्याला फाडून खातील. लोकांसारखं नाही राहिलो आपण तर आपल्याला वाळीत टाकतील, आपल्याशी कुठले संबंध ठेवणार नाहीत. ही पण एक भीती आजच्या लोकांमध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये आणि प्रियांनो इवन सेवकांमध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो आपल्याला अशी पण काही गोष्ट दिसून येते, खास करून मला नगरमध्ये दिसली की कितीतरी पाळक लोक जे राजकीय पुढारी आहेत त्यांना व्यासपीठावर बोलवतात. कशाला? आपल्याला काहीतरी त्यांच्याकडून मदत मिळेल. व्यासपीठावरती जिथं पवित्र शास्त्र आणि प्रियांनो वचन सांगितलं जातं तिथं त्या राजकीय नेत्याचा वाढदिवस, बड्डेचा केक कापून प्रियांनो त्या ठिकाणी साजरा केला जातो. कुठं? पुलपिटवरती, जिथं देवाचं वचन सांगितलं जाते. खुश करायचं त्यांना, लोकांना खुश करण्यासाठी आज वाटेल ते करायला तयार आहेत. पण स्वतः आपला विश्वास काय आहे हे धैर्याने सांगून आम्ही ते करणार नाही असं प्रियांनो मात्र ते सांगत नाही. आणि नगरमध्ये प्रियांनो, म्हणजे मी शहराबद्दल नाही म्हणत आहे, अहमदनगर जिल्ह्यामधले प्रियांनो परिस्थिती सांगत आहे. आपण ठणकावून उभं राहून सांगितलं पाहिजे प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही कुठल्या प्रकारे तुमच्यासारखं जीवन जगत नाही, आमचं वेगळं जीवन आहे आणि आमच्या देवाला आवडेल तसं आम्ही जगत आहोत. मागील या 25 वर्षामध्ये प्रियांनो मी दरवेळेला सांगत आलेलो आहे की इथं माझ्यावर सुद्धा, आता नाही पण पूर्वी सारखा दबाव असायचा. कुठला दबाव? इलेक्शन आलं की ते म्हणायचे साहेबांनी सांगितलेलं आहे चर्चमध्ये यायचे. म्हटलं या, पण मी इथं भक्तीला जागा जिथं उभं राहतो तिथं नाही. त्यावेळेला आपल्याला कठाडा होता प्रियांनो, मोठा त्या ठिकाणी पायरी होती. मी आपल्या पंचमंडळालाही सांगायचो त्या मनुष्याला त्या कठाड्यावर उभं करायचं, आपण सगळे खाली उभं राहू, मी सुद्धा खाली उभं राहील आणि त्याला काय बोलायचं ते तिथून त्यांनी बोलावं. पण इथं येऊन मी कोणाला संधी देणार नाही, कारण हे देवाचं वचन सांगण्याची जागा आहे, इथं भक्ती होते. राजकीय आणि अविश्वासू लोकांना इथं उभं करून मी कुठल्याही रीतीने त्यांच्याकडून त्यांचं गौरव मी होऊ देणार नाही. मग काही झालं तरी चालेल. मी ठाम रीतीने राहिलो प्रियांनो. इवन आता मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा जे आपण मतदान केलं त्यावेळेला सुद्धा
निरोप येत होते की आम्हाला येऊन भेटायचं आहे, तुमच्या लोकांना भेटायचं आहे. म्हटलं या भेटा, भक्तीची वेळ अशी अशी आहे, त्यानंतर तुम्ही येऊन भेटू शकता, पण चर्चमध्ये आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही. भीती बाळगायची गरज नाही आहे प्रियांनो, कारण आपला देव जिवंत देव आहे. कबर रिकामी झालेली आहे, एक नवीन प्रियांनो त्या ठिकाणी पुनरुत्थानाचं जीवन आपल्याला दिलेलं आहे आणि परमेश्वराने आता आपल्याला खास करून त्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी सांगितलेलं आहे. योहान 20 मध्ये प्रियांनो ज्यावेळेला येतो आपण, त्याचं 19 वचन जे महत्त्वाचं आहे की त्याला म्हटलेलं आहे, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. फार महत्वाचं होतं प्रियांनो त्यांना सांगणं, तुम्हास शांती असो, कारण ते गोंधळून गेले होते. त्यांची मानसिकता भयंकर झाली होती प्रियांनो. त्यांना हे समजत नव्हतं की आता येशूला तर मारलेलं आहे आणि अख्ख्या जगामध्ये आम्ही त्याच्या बरोबर वावरत होतो. कदाचित त्यावेळेला त्यांची कॉलर सुद्धा ते टाईट करून घेत असतील. अरे 5,000 लोकांना जीव घातलं, आमचा गुरु येतो, आमचा स्वामी येतो. 4,000 लोकांना जीव घातलं, त्यांची कॉलर. एखादा चमत्कार केला की ते एकदम दाखवत असतील, आम्ही त्याला फार ओळखतो, जवळचे माणसं आहे आम्ही. 3.5 वर्षापर्यंत फार चांगल्या रीतीने ते प्रियांनो स्वतःला सुद्धा भुषवत असतील. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की त्याला वधस्तंभावर मारलेलं आहे, त्याला कबरेमध्ये ठेवलेलं आहे. 3रा दिवस आहे प्रियांनो. शुक्रवारी मारलं, शनिवार गेलेला आहे, रविवारचा दिवस आहे. हे सर्व शिष्य, किती शिष्य होते या खोलीमध्ये? येशू ख्रिस्ताचे किती शिष्य होते? या खोलीमध्ये किती होते? 10च होते. एक कुठे गेलाय? शुक्रवारीच पत्ता कट झाला. आणि एक कुठे गेलाय? झालं सगळं, मारलं त्याला, चला आपलं कामाला आता, असा म्हणून हा थोमा त्याच्या उद्योगाला कुठेतरी गेला होता. आणि म्हणून 10 होते. पण शुक्रवार, शनिवार, रविवार सकाळपर्यंत हे दारे बंद करून त्या ठिकाणी होते आणि त्यांना भीतीच्या वातावरणामध्ये प्रियांनो ते जगत होते. मुद्दा माझा म्हणत आहे प्रियांनो, भीतीतून धैर्याकडे ते कसे गेलेले आहेत. धैर्य त्यांना देणारा दुसरं कोणी नव्हता प्रियांनो. हे शिष्य त्यांचं कुटुंब घेऊन तिथं बसले नव्हते. हे सगळे शिष्य एकटे एकटे बसले होते प्रियांनो. त्यांचं कुटुंब त्यांच्या घरी असतील, पण हे शिष्य एकदम घाबरून बसलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना म्हणत आहे की तुम्हास शांती असो, धैर्य धरा, घाबरू नका, मी मृत्यूला जिंकलेला आहे, मी तुमच्या समोर आहे, मी भूत नाहीये. आणि म्हणून प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने दुसरे सुद्धा शुभवर्तमान सांगत आहेत त्या ठिकाणी की येशू त्यांच्याबरोबर जेवला प्रियांनो. त्याने स्वतःला दाखवलं, बघा ते माझे हात, मी जेवण करू शकतो. भूत जेवण नाही करू शकत प्रियांनो, भूतांना जेवण जेवता येत नाही. येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर बसला आणि त्याने जेवण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना शांती असो त्याने खास करून म्हटलेलं असताना पुढे तो म्हणत आहे, असे बोलून त्याने आपला हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. भीतीमध्ये होते प्रियांनो, आता प्रियांनो धैर्याकडे प्रियांनो त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. परिस्थिती प्रियांनो बदलून टाकलेली आहे येशू ख्रिस्ताच्या येण्याने. त्यांनी नुसतंच त्या ठिकाणी त्याला पाहिलं असं नाही, तर स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण म्हणत आहोत, दारं बंद होती भीतीमुळे, पण नंतर येशू म्हणाला तुम्हा शांती असो. ती भीती निघून गेली प्रियांनो. या जगामध्ये ख्रिस्ती लोकांना कोणालाही घाबरायची गरज नाहीये प्रियांनो. अधोरेखित करा हे शब्द. तुम्ही कुठल्या कामावर असताल, तुमचं काम प्रामाणिकपणे जर करत असताल, भीतीची गरज नाही.
भीती त्या माणसांना असते प्रियानो की जे अप्रामाणिक रीतीने जीवन जगतायत, काहीतरी लबाड्या करतायत, काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रियानो काहीतरी गोष्ट केलेली आहे, त्यांना भीती असते त्यांच्या बॉसची. पण जेव्हा आपण म्हणतो ख्रिस्ती लोकांना भीती बाळगायची गरज नाही, याचा अर्थ दुसरा पण असा होतो की ख्रिस्ती लोकांनी जगामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी किंवा पाप हे आपण करूच नाही प्रियानो. मग आपण धैर्याने जगू शकतो. मग आपण म्हणू शकतो की अरे नाही, माझं जीवन तर प्रामाणिक आहे, मी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी काही गोष्ट केलेली नाही, मग मला कोणाची भीती. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो, भीती निघून जाते. शिष्यांच्या जीवनामध्ये भीती होते, परंतु येशू ख्रिस्त आल्यानंतर ती भीती निघून गेलेली आहे. आता त्यांच्या मनामध्ये प्रियानो कितीतरी गोष्टींची उचंबळा सुरू झाली असेल. आता ते परत एकदा विचार करायला लागले असतील की आता ही गोष्ट कोणाकोणाला जाऊन सांगू आम्ही, किती जणांना सांगू आम्ही. अरे आम्ही स्वतः पाहिलं त्याला. धैर्य आलं प्रियानो. शांती एकदाच नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने परत एकदा प्रियानो 21 वचनामध्ये म्हटलेलं आहे. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. महत्वाची गोष्ट प्रियानो, नुसती शांती नाही तर पित्याने प्रियानो जसं त्याला पाठवलेलं आहे त्याबद्दल येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, मी तुम्हाला पाठवतोय. त्यांच्या मनामध्ये प्रियानो भीती आहे समाजाबद्दल. त्यांच्या मनामध्ये लोक त्यांना पण नाकारतील असं होतं. पण आता मात्र कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सत्य लोकांना सांगत राहायचंय प्रियानो. जे घडलेलं आहे त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. जे प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं आहे ते आम्ही लोकांना आता सांगणार. प्रश्न हा पडतो, आज मंडळी, खास करून आपण चर्च ऑफ द नॅझरेनमध्ये जे बसलेलो आहोत, तुम्हाला येशू ख्रिस्ताचा अनुभव आलाय का? तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त आलाय का? तो पुनरुत्थित झालाय का प्रियानो? तुम्हाला शांती मिळाली आहे का? जर शांती मिळाली असेल तर तुम्ही धैर्याने दुसऱ्यांना सांगतात, आमचा देव जिवंत देव आहे आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. मागील महिन्यामध्ये एका सेवकाला प्रियानो अटक करण्यात आली. कशासाठी अटक केली? त्याच्या उपदेशामध्ये त्याने सांगितलं की येशू ख्रिस्त हाच जिवंत देव आहे आणि ख्रिस्ती किंवा ख्रिश्चन हाच खरा धर्म आहे. त्याची कोर्टामध्ये केस गेली. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने न्याय दिला, त्याला सोडून टाकलं. हायकोर्टाने त्याला सोडून टाकलं. त्याच्यावरती फार मोठी चर्चा झाली. काही कट्टरवादी लोक होते, त्यांनी सांगितलं की हा जर असं बोलत आहे याचा अर्थ हा दुसऱ्या धर्मांचा अपमान करतो. हा म्हणतो की हा येशू ख्रिस्तच देव आहे. हा म्हणतो ख्रिश्चन हाच एक धर्म आहे, दुसरं काहीच नाही आहे. हा दुसऱ्यांचा अपमान करतोय. त्याची केस खारिज करण्यात आली. हायकोर्टाने सोडून दिलं त्या पाळकाला, ठेवलं त्याला जेलमध्ये, पण नंतर सोडून टाकलं. धैर्याने तो बोला, त्याने मागं घेतले नाही शब्द. त्याच्या मंडळीतल्या लोकांनी देखील त्याला साथ दिली की जे आमच्या पाळक साहेबांनी सांगितले त्या मतानुसार आम्ही सुद्धा आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना सुद्धा म्हणणार नाही की शब्द मागे घ्या. नाही, धैर्याने बोलतो माणूस प्रियानो. आज तसं तुम्ही आणि मी प्रियानो बोलू शकतो का? आज बोलणं गरजेचं आहे. काही वेळेला आपण घाबरतो प्रियानो. आपण दाखवतो की होय आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्हाला पण जगू द्या या जगामध्ये. पण एक उदाहरण प्रियानो, जसं तुम्हाला माहित आहे की आपला परमेश्वर हा
पुनरुत्थित झालेला परमेश्वर आहे. याच्यासारखं कुणाचंही पुनरुत्थान झालेलं नाही आणि होणार नाही प्रियानो. ही जर एक युनिक गोष्ट किंवा वेगळी अशी जर गोष्ट आहे तर याबद्दल लोकांना सांगायला काय हरकत आहे प्रियानो. त्यांना चॅलेंज देऊ शकतो, आपण आव्हान देऊ शकतो की तुमच्या जर देवामध्ये किंवा तुमच्या शास्त्रांमध्ये असं जर काही घडलेलं असेल तर तुम्ही दाखवा. आम्ही आमच्या शास्त्रामध्ये दाखवतो. कुठल्याही धर्मामध्ये नाहीये प्रियानो. आणि म्हणून धैर्याने सांगणं गरजेचं आहे. आमचा देव हा जिवंत देव आहे, म्हणून याला म्हणतो आम्ही हा देव आहे, हाच देव आहे. ती गोष्ट प्रियानो आपल्याला माहिती आहे. एका शेतकऱ्याला शेतामध्ये कुठेतरी अंड सापडतं आणि ते कोणाचं अंड आहे त्याला माहीत नाही. म्हणून तो प्रियानो त्याच्या कोंबडी जिथं ती अंडे उगवत असती त्या एका कोंबडीच्या अंड्यांमध्ये ठेवून टाकतो. कोंबडी सगळे अंडी उगवते, पिल्लं बाहेर येतात. या अंड्यातून सुद्धा पिल्लू बाहेर येतं. त्यांच्यासारखंच राहतं ते. कोंबड्या तशा त्या पाय मारून खात असतात, तो सुद्धा तसंच करत होता. ते जसे फडफड करतात ते तसंच करत होता. ते जसं पाणी पितात तसंच आणि फिरत होता. पण त्याचा आवाज मात्र वेगळा होता. आणि त्याला पण आश्चर्य वाटायचं की ह्यांच्यासारखं मला का ओरडता येत नाही. ते जे खातात ते मी खातो, ते जे करतात ते मी करतो. पण एक दिवशी काय होतं, त्या कोंबड्यांमध्ये प्रियानो त्या ठिकाणी तो वावरत असताना वरून एक मोठी घार आवाज करत जात असते. आणि तो लगेच वर बघतो, कारण त्याला दिसतं की माझा आवाज आणि ह्या पक्षाचा आवाज मात्र तसाच आहे. पण हा पक्षी आकाशामध्ये वर काय करतोय. आणि म्हणून त्याने सुद्धा आवाज दिला. त्या घारीने सुद्धा ते बघितलं. ती गिरट्या घारत राहिली त्याच्या अवतीभोवती. त्यावेळेला त्याला समजलं, अरे मी कोंबड्यांपैकी नाहीये, मी या पक्षासारखं वर उडणार आहे, मला इथं राहायचं नाही. त्याने पंख स्वतःचे त्या ठिकाणी फडफडायला सुरुवात केली. आणि तो जर वर उडत आहे तर मला सुद्धा वर उडायला पाहिजे. त्याचा आवाज आणि माझा आवाज मॅच होतोय. तुमचा आवाज कोणाशी मॅच होतोय प्रियानो? कोंबड्यांशी मॅच होतोय का त्या घारीबरोबर मॅच होतोय की जो आधीच आपल्या आधी प्रियानो वर गेलेला आहे? आपली ओळख काय आहे प्रियानो? आज आपण कशा प्रकारचं जीवन लोकांना देखील दाखवत आहोत? फक्त रविवारच्या दिवशी नाही प्रियानो, बाकीच्या दिवशी देखील लोकांना दाखवणं गरजेचं आहे की माझं जीवन काय आहे, मी कोण आहे. रविवारी चर्चला जाऊन फक्त आपण ख्रिस्ती होत नाही प्रियानो. म्हणून लक्षात घ्या, जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे तिथं भीतीचं काही स्थान नाहीये प्रियानो. भीतीकडून धैर्याकडे प्रियानो आपल्याला मजल मारायची आहे. आपण अजूनही भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहोत. आपण ख्रिस्ताला ओळखलं नाही, त्याची शांती आपल्यामध्ये नाहीये, आपण त्याच्यासारखं जीवन जगत नाहीये प्रियानो. आव्हान आपल्या सगळ्यांना आहे प्रियानो, बंद दारांमधून बाहेर निघा. तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. धैर्याने लोकांना सांगा, आपल्या शेजार पाजाऱ्यांना, नातेवाईकांना. जरी आपले नातेवाईक दुसऱ्या प्रियानो कुठल्या देवाला मानत असतील, पण तटस्थ भूमिका घेणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्यासारख्या कुठल्याही धार्मिक विधीमध्ये भाग घेणार नाही, पण आमची भूमिका तशीच राहणार आहे. काही लोक ती भूमिका घेतात प्रियानो, मला आवडतं आपल्या मंडळीतले लोक. काही घटना तशा आपल्या चर्चमध्ये सुद्धा झाल्या की ज्यांच्या घरामध्ये लग्न होतं, मग ते चर्चची मुलगी असो किंवा मुलगा असो, ते म्हणतात रविवारच्या दिवशी आम्हाला लग्न लावायचं आहे. दबाव आणतात. ते म्हणतात पाळकसाहेब खूप आम्हाला आमच्या नातेवाईकांनी सांगितलं नाही रविवारचंच लग्न धरलं पाहिजे. पण आपली ती कुटुंब आता धैर्यवान झालेली आहेत. ते सरळ सांगतात की नाही, रविवारी आमच्याकडे लग्न लागणार नाही, भले काही झालं तरी चालेल. मग ते मुलीची बाजू असू द्या किंवा मुलाची बाजू असू द्या, मुलाच्या बाजूचे पण लोक म्हणतात की नाही, आमचे पाळकसाहेब आम्हाला शिकवतात
रविवारी चर्चमध्ये कुठंच लग्न रविवारचं लावायचं नाही. समजायला लागले लोकांना की तो दिवस खास करून देवासाठी वेळ आहे. आपल्याला कुठल्याही रीतीने दुसऱ्या कार्यामध्ये गुंतायचं नाही आहे. माझा दुसरा मुद्दा प्रियांनो याच्यामध्ये मी घेत आहे, भीतीकडून धैर्याकडे म्हटल्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघत आहोत, संशयातून विश्वासाकडे. संशय धरलेला आहे पण विश्वासाकडे प्रियांनो वाटचाल आहे. त्यातले 2 मुद्दे आपण बघत आहोत. थोमाबद्दल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, 24 वचनामध्ये प्रियांनो म्हटलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 24 वचन, येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदू म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. 12तील एक, योहान चुकला का गणित? नाही, तो गणित चुकलेला नाहीये. जरी त्या ठिकाणी 11च होते राहिलेले, पण त्याला सांगायचा मुद्दा आहे की येशू ख्रिस्ताने जे 12 निवडलेले होते त्यातला हा थोमा. कारण थोमा नावाचे दुसरे पण होते प्रियांनो. आणि म्हणून तो खास करून म्हणत आहे की येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदू म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसरे शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून व खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. किती गोष्टी तो म्हणाला प्रियांनो? 3 गोष्टी म्हणाला. काय काय हो त्याच्यामध्ये? पहिली काय गोष्ट म्हणाला की त्याने त्याच्या हातात खिळ्यांचे वण, दुसरे बोट घातल्या वाचून, कुठं? हातामध्ये, आणि तिसरं कुशीत आपला हात घातल्या वाचून. 3 गोष्टी विश्वास धरणारच नाहीत. काही विश्वासणारे असतात नाही का, जोपर्यंत देव असं करत नाही ना तोपर्यंत मी त्याची सेवा करणार, जोपर्यंत देव मला दाखवत नाही ना तोपर्यंत मी पण काहीच करणार नाही. जर तरची भाषा प्रार्थनेमध्ये, जर तरची भाषा त्यांच्या जीवनातून प्रियांनो दिसून येते. नाही, देवाने जर तसं केलं असतं ना तर मग मी अगदी झोकून दिलं असतं. जर तरची भाषा माणसांबरोबर प्रियांनो करतो आपण, देवाबरोबर करायला नको. देवानेच मला वेळ दिला नाही हो, आणि त्याला जर वाटत असतं ना की मी चर्चला यावं आणि काहीतरी करावं तर त्याने मला वेळ दिला असता तसा. पण मला इतकं गुंतून ठेवलेलं आहे, मला चर्चला यायला जमत नाही. जर तर ऑप्शन, ज्या वेळेला प्रियांनो समाजामध्ये आपण वावरतो तिथल्या लोकांचे शब्द आणि त्या लोकांचे विचार आणि त्या लोकांची वागणूक आपल्या जीवनाला प्रभावित करत असते. कालच्या दिवशी सुद्धा एक BBC क्लिप होती, BBC न्यूज, आणि ती मला वाटतं 1 वर्षापूर्वीची क्लिप असेल. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चंद्राला गंज लागायला चाललेला आहे. माहिती आहे ना, गंज आपल्या गाडीच्या स्टीलचे, लोखंडाचं गंज पकडतो तसं चंद्राला गंज पकडायला लागलेलं. आणि मी मुद्दामून ते बघितलं, हा व्हिडिओ क्लिप कधीचा आहे ते 1 वर्षापूर्वीची क्लिप होती ती. आणि त्यांनी सांगितलं की खरंच गंज पकडायला लागलेलं. मग त्यांनी त्याच्यात विश्लेषण केलं की गंज पकडण्यासाठी काय काय. तो गंज म्हणजे काय की तिथं तर लोखंड तर नाही आहे, दुसरी गोष्ट प्राणवायू नाही आहे तिथं. कारण गंज पकडण्यासाठी एक तर पाणी पाहिजे आणि ऑक्सिजन पाहिजे, प्राणवायू पाहिजे. हे 2 गोष्टी जर एकत्र आल्या तर त्या भागाला गंज पकडला जातो. पण चंद्रावर तर पाणी नाही आहे, मग कसं काय? मी ती क्लिप पूर्ण नीट ऐकली आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याच्यासाठी पृथ्वीच जबाबदार आहे, चंद्राला गंज लागत आहे.
आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो खरं तर सांगितलंय बरं का, की सूर्य काळा ठिक्कार होणार आहे आणि चंद्र कसा होणार आहे, लाल होणार आहे, लाल. येशू ख्रिस्ताने आधीच सांगून ठेवलेलं आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा प्रियानो दिलेलं आहे, योएलच्या पुस्तकामध्ये, की चंद्र हा लाल होणार आहे. हे लोक म्हणतात गंज पकडायला लागलेला आहे, पण त्यांना सांगायचा उद्देश दुसरा होता. आणि पृथ्वीमुळं तो गंज पकडत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, ती इंटरेस्टिंग वाटली मला गोष्ट, की सूर्याकडून काही ज्याला रेडिएशन म्हणतो आपण, सूर्याचे जे किरणं आहेत, सूर्यावरती मोठमोठे स्फोट होत असतात आणि त्याचं वलय तयार होतं आणि पृथ्वीवर सुद्धा काही आढळतं, पृथ्वीवर लागतं आणि पृथ्वीवरून चंद्राकडे सुद्धा जात असतं. तर ज्यावेळेला ते वारं येतं किंवा वलय येतं, त्यावेळेला पृथ्वीवरचं जे पाण्याचे घटक आहेत त्यांना सुद्धा ते घेऊन जातात आणि चंद्रावरती आदळतात. म्हणजे कुठंतरी चंद्रामुळेच त्या ठिकाणी पृथ्वीमुळे चंद्रावरती त्या ठिकाणी गंजचा प्रकार सुरू झालेला आहे, लाल व्हायला लागलेला आहे. मला ते पाहून जरा बरं वाटलं की आजच्या काळामध्ये लोकांना हे दाखवता येईल की पवित्र शास्त्रामध्ये आमच्या आधीपासून लिहिलेलं आहे. आता ही गोष्ट चंद्र लाल होणार आहे कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे प्रिय, कुठल्याही लिखाणामध्ये, पुराणांमध्ये, कोणाच्याही शास्त्रांमध्ये लिहिलेलं नाही, परंतु आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल सांगणं प्रियानो फार महत्त्वाचं आहे. मुद्दा मला हा सांगायचा आहे की पृथ्वीमुळे त्याच्यावरती लाल रंग यायला लागलेला आहे, प्रभाव पडत आहे प्रियानो. अंतर फार लांब आहे, पण पृथ्वीमुळे त्याच्यावरती तो परिणाम होत आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेला आपण म्हणत असतो की परमेश्वराने पुनरुत्थान झाल्यानंतर ही सुवार्ता जर सांगितलेली आहे, तर लोकांच्या सांगण्याप्रमाणे आणि वागण्याप्रमाणे नाही, तर मला माझ्या पवित्र शास्त्राप्रमाणे आणि माझा परमेश्वराबरोबर असलेला सहभाग हा लोकांना प्रभावित करायला पाहिजे. त्यांचा प्रभाव आपल्यावर नको व्हायला प्रियानो. या शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होण्याची चिन्ह वेगवेगळी सांगितलेली आहेत. त्यापैकी प्रियानो मागील महिन्यांपासून आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता निसर्गामध्ये सुद्धा प्रियानो ही गोष्ट आपल्याला खरं तर दिसून येत आहे की चंद्राबद्दल आपण लोकांना सांगू शकतो मोठ्याने की आमच्या पवित्र शास्त्रात हे आहे, एक प्रभाव त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून थोमा हा बाकीच्या 10 लोकांच्या सांगण्यावरती प्रभावित नाही झाला, जरी ते त्याच्याबरोबरचे शिष्य होते. पण त्याची वृत्ती बघा, तो म्हणतो 3 गोष्टी नाही मी स्वतः पाहिल्यापासून. तुम्हाला काय वाटतं, ज्या वेळेला तो बोलला त्यावेळेला कोणीतरी 10 पैकी एकानेच त्याला सांगितलं का? हे 10 लोक सांगतायत, 10 लोक सांगतायत सगळे, अरे हो आम्ही पाहिलं. दुसरा पण म्हणतो, अरे हो मी पाहिलं त्याला. तिसरा म्हणतोय, चौथा म्हणतोय, 5वा म्हणतोय, 6वा, 7वा, 8वा, 9, 10 लोक सांगतायत, पण तरी हा ठाम. काही गोष्टींमध्ये प्रियानो तेवढं ठाम असणं गरजेचं आहे. देवाच्या संदर्भामध्ये तो म्हणत आहे त्या ठिकाणी की नाही. 25 वचन जसं म्हणत आहे, 24 पासून वाचतो. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. दुसऱ्या शिष्याने असं नाही लिहिलेलं, शिष्याने नाही, शिष्यांनी म्हणजे सगळेजण मिळून त्याला सांगत आहे, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खेळ्यांचे वण पाहिले वाचून, खेळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. अनुभव मला यायला पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये फक्त हीच एक बाब आहे प्रियानो की देवाबरोबरचा अनुभव आला तरच
बाप्तिस्मा खरं तर त्या व्यक्तीचा व्हायला पाहिजे. बराच वेळेला प्रियानो, येशू ख्रिस्ताचा देवाचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही, परंतु कुठंतरी कोणीतरी घरातल्या लोकांनी सांगितलं म्हणून बुडून काढायचा बाप्तिस्मा. येशू ख्रिस्ताला न ओळखता काही उपयोगाचा नाही तो बाप्तिस्मा. तो बाप्तिस्मा मिळवल्यानंतर जे काही सर्टिफिकेट मिळतं त्याचा उपयोग होतो, पण स्वर्गामध्ये जाण्यासाठी किंवा ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, एक पवित्र जीवन जगण्यासाठी असल्या प्रकारचा बाप्तिस्माची प्रियानो काही गरज नाही. त्या मनुष्याला प्रत्यक्ष स्वतःला ओळख होणं गरजेचं आहे. आज प्रियानो, चर्च ऑफ द नॅझरेनचे सुद्धा बरेच लोक, मी मागे सुद्धा म्हटलं होतं प्रियानो, पाकिस्तानमध्ये आहेत, श्रीलंकेमध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहेत, बर्मामध्ये आहेत, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत प्रियानो, मिशनरी म्हणून काम करत आहेत, साऊथ आफ्रिकामध्ये सुद्धा आहेत. आणि प्रियानो, तिथल्या गोष्टी वाचायला मिळतात की बरेचसे मुसलमान लोक आता ख्रिस्ती व्हायला लागलेले आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. काही लोकांना, मी तर म्हणेल काही नाही, बरेच असे लोक आहेत की ज्या वेळेला हे मुस्लिम लोक हाज यात्रेला जातात, त्या हाज यात्रेमध्ये प्रियानो मक्का आणि मदिना ह्या दोन जागांना त्यांना भेटी देणं गरजेचं आहे. आयुष्यातून एकदा तरी प्रत्येक मुसलमानाने जाणं गरजेचं आहे. हाज यात्रा म्हणतात त्याला, मक्का आणि मदिना हे करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तिथं ते जातात तिथं येशू ख्रिस्ताचा त्यांना प्रियानो अनुभव मिळतो, त्यांची भेट होते प्रियानो मक्का आणि मदिनाला गेल्यानंतर. माझ्याकडे काही त्याचे व्हिडिओज आहेत प्रियानो, फिल्म्स आहेत, साक्षी आहेत की तिथं गेल्यानंतर लोकांना अनुभव यायला लागला. त्यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अनुभव आला नाही, पण येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं, हा अनुभव त्यांना मिळाला प्रियानो. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. इस्लामिक राष्ट्र आहेत, तिथं सुद्धा परमेश्वराचं कार्य चालू आहे आणि ते लोक प्रियानो आता ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर जगातल्या त्यांच्या लोकांमध्ये, त्यांच्या बांधवांमध्ये जाऊन सांगायला तयार आहे की आमचं परिवर्तन झालेलं आहे म्हणून. इवन पाकिस्तानमध्ये प्रियानो ही गोष्ट फार प्रामुख्याने दिसून येते. तिथले पालकांचा छळ होत आहे, तिथल्या प्रियानो स्त्रियांचा आणि मुलींचा छळ होतोय. का तर ते ख्रिस्ती झालेत म्हणून. मध्य प्रदेशमध्ये प्रियानो हिंदू धर्मातून त्यांचं परिवर्तन झालं, ते म्हणतात कितीही मारलं तरी चालेल. माझ्याकडे प्रियानो भयंकर असे त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज आहेत की डोक्यावरती इतका मारा केलेला आहे की फोटोमध्ये प्रियानो खोल जखमा दिसत आहेत, बँडेज बांधलेलं आहे, पाळकाच्या पायांना प्रियानो इतकं मारलेलं आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत. पण हिंदू धर्मातून आल्यामुळे ह्या लोकांचा छळ झाला, पण हे लोक मागे फिरत नाहीत. ते म्हणतात नाही आम्ही सहन करू हे, पण आम्हाला जो अनुभव आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याला आम्ही नाकारणार नाही, आम्ही सोडणार नाही. संशय होता, पण आता प्रियानो विश्वास मुळावलेला आहे. आता ते झाड उपटणं कठीण आहे. एकदा का ते प्रियानो त्यांनी विश्वासामध्ये येशू ख्रिस्तामध्ये मुळं पकडलेली आहेत, त्यांना कोणी हलवू शकत नाही. पण आपल्या लोकांचं काय प्रियानो? आपले लोक किती वेळा बदलतील? घडीत तोळा घडीत मासा, एकदा इकडे एकदा तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडे चालूच राहतंय आपलं. जे आज नव्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणारे लोक आहेत प्रियानो, लक्षात घ्या, ते इतके कट्टर झालेले आहेत. आपण पूर्वी शब्द ऐकलेला असेल, मुसलमान लोक फार कट्टर असतात, म्हणजे त्यांच्यात कधीच ते धर्म परिवर्तन करणार नाही. पण आता त्यांच्यामध्ये सुद्धा धर्म परिवर्तन सुरू झालेलं आहे प्रियानो, आणि ते येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ओळखत आहेत, मुळवलेले आहेत. आणि ते म्हणतात आता आम्ही आमच्या लोकांना जाऊन सांगणार आहोत की खरंच येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे.
आम्ही कधी प्रियानो मुळावले जाणार आहोत? आम्ही कधी लोकांना मोठ्या धैर्याने दाखवणार आहोत? आमच्याद्वारे प्रभूची सेवा प्रियानो कधी व्हायला लागणार आहे? मी मगाशी म्हटलं तसं प्रियानो, जस्ट 8 दिवसच झाले होते, पण आपल्या मुखातून शब्द यायला फार कठीण व्हायला लागलं. पुनरुत्थान झालेला आहे, हा शब्द तुमचा आणि माझा शब्द आहे प्रियानो, आपल्या देवाचा शब्द आहे. याला दुसरं कोणीही वापरू शकणार नाही. त्यांना माहीत सुद्धा नसेल असा शब्द काय आहे, त्यांना सांगणं गरजेचं आहे पुनरुत्थान म्हणजे काय आहे. आणि म्हणून प्रियानो, जसं मला पूर्वी प्रियानो आपण म्हणायचो शब्द ईस्टर, मग पायकीनबाई म्हणायला लागल्या होत्या, आपण ईस्टर शब्द का वापरतो? इंग्लिशमधला शब्द आहे ईस्टर, म्हणजे एक देवी पण आहे तिकडं. मग आपण शब्द कुठला वापरायला पाहिजे? पुनरुत्थानाचा दिवस, पुनरुत्थान झालेला दिवस. आणि त्यामुळे प्रियानो, आपण खरं तर पुनरुत्थानाचा दिवस म्हणत असताना, मी आपल्या काही सेवक आहेत, अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही म्हणतो, आम्ही ईस्टर शब्द बंद केलेला आहे वापरणं. भले तो इंग्लिश आहे म्हणून नाही, परंतु आम्ही म्हणतो पुनरुत्थानाचा दिवस, कारण त्या दिवशी प्रभू उठलेला आहे. आणि हिंदू लोकांना सुद्धा आपण प्रियानो मोठ्या धैर्याने सांगू शकतो की पुनरुत्थान रविवारी झालं आणि रविवारी चर्चला जाता यावं म्हणून रविवारच्या दिवशी खरं तर सुट्टी असते. अहो, दुसरं कुठल्यासाठी सुट्टी नाहीये, फक्त रविवारी लोकांना चर्चला जाता यावं म्हणून अख्ख्या जगामध्ये रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस घोषित करण्यात आलेला आहे. आणि रविवारचा दिवस मी कोणाला सांगत असताना नेहमी सांगतो, जगात कुठलेही कॅलेंडर घ्या, लाल रंगाशिवाय दुसरा कुठलाच रंग वापरत नाहीत. सोमवार, मंगळवार, बुधवार सगळे आठवड्याचे दिवस कुठलाही रंग वापरतील कॅलेंडर छापत असताना, पण रविवार म्हटलं तर रविवारच्या दिवशी लाल रंगच येतो. का बरं? अहो, आठवण करून देतो तो ख्रिस्ताने आपल्यासाठी पापांसाठी रक्त सांडलेलं आहे. थांबा, सुट्टीचा दिवस आहे, भक्तीला जा. मला कोणीही प्रियानो जर भेटलं, मी त्याला आवर्जून हे सांगत असतो रविवारच्या दिवसाबद्दल. हा आपला हक्क आहे प्रियानो. लोकमान्य टिळक जसं म्हणतात, काय म्हणतात? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी, पण तो त्यांचे शब्द नाही आहेत. त्यांच्याबरोबर एक ख्रिस्ती मिशनरी होता, त्याचे शब्द होते, लोकमान्य टिळकांनी उचलून घेतलं ते. आज आपण सुद्धा म्हटलं पाहिजे रविवारचा दिवस हक्काचा दिवस आहे आणि तो मी सुट्टी घेणारच आणि घरीच झोपणार. असं असेल तर काय उपयोगाचं नाही. चर्चला जाणारा माणूस असला पाहिजे. ख्रिस्तावरती तेवढ्या विश्वासाने प्रियानो आपण झोकून द्यायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो प्रियानो, दुसरा मुद्दा जसं चाललंय की संशयाकडून खोल विश्वासामध्ये त्याच वेळेला जाईल की जसं एखादं लहान मूल आपल्या बापाच्या हातामध्ये प्रियानो स्वतःला झोकून देतो उडी मारायला सांगितल्यानंतर. थोडंसं ते घाबरतं आधी, पण जेव्हा बाप म्हणतो चल ये उडी मार, मार पटकन, ते बिचारा झोकून देतो स्वतःला, कारण त्याला माहिती आहे माझा बाप नक्कीच पकडणार आहे, तो सोडणार नाही. आणि ती गोष्ट प्रियानो एकदा का समजली की माझा बाप मला पकडतोय, तर तो वारंवार त्या बापाला सांगतो आता परत एकदा, अजून एकदा, अजून एकदा, अजून एकदा. झोकून द्यायला प्रियानो तो मुलगा तयार होतो, कारण त्याला आता विश्वास पक्का झालेला आहे की माझा बाप मला नक्कीच पकडणार. समोरून उडी टाकणं लहान असताना कदाचित सगळ्यांनीच केलं असेल तसं, पण आता इथून सुद्धा खाली उडी टाकायची म्हटलं ना तर मला पण धडधड होती, काहीतरी लचकेल, तुटेल. काही वर्षापूर्वी बँगलोरला आमचं एक ट्रेनिंग चाललं होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्या मोठ्या कॅम्पसमध्ये
दोरी लावून खाली उतरायला सांगितलं होतं. कुठून? आपल्या टॉवर एवढ्या हाईट एवढं आपला चर्चचा टॉवर आहे ना, तिथून खाली यायला सांगितलं होतं. दोरी बांधली, सगळं सेफ्टी बांधली. पण ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की जा खाली म्हणून, माझ्या पायाला भवरे यायला लागले, घाम फुटायला लागला, सगळं आहे लावलेलं. पण समोर उडी मारायची आता, आणि ती सुद्धा एवढी खोल. तर सांगत असताना पण माझ्या घशात थोडंसं जरा हे झालं की इतकं भीतीदायक होतं ते. पण लहान मुलं प्रियांनो जशा रीतीने प्रियांनो बापाकडे उडी मारतात, परमेश्वर अपेक्षा करत आहे आपण इतके मोठे जरी झालो तरी ख्रिस्तावरती विश्वास, त्याला भरोसा म्हणा नाही तर काय, तो टाकणं गरजेचं आहे. आणि देवा तू सांभाळ मला, त्याच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे प्रियांनो मी वळत आहे. तिसरा मुद्दा आहे पाठवले जाणे. जसं येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलेलं आहे, त्यांना पाठवण्याच्या गोष्टी ज्यावेळेला आपण म्हणतो, 21 वचन येशू त्यांना म्हणत आहे. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. त्याने पाठवण्याच्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. मी 2 दिवसापूर्वीच कोणाशी तरी बोलत होतो. आपले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांबरोबर बोलत असताना त्यांनी मला विचारलं, ऑनलाईन मीटिंग चालू होते, त्यांनी विचारलं पाळकाचं सगळ्यात मोठं काम काय आहे, पाळकीय सेवेमध्ये सगळ्यात मोठं काम काय आहे. तर मी म्हटलं प्रार्थना करणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. ते म्हणे अगदी बरोबर. पण म्हटलं नुसती प्रार्थना नाही, पण शिष्य घडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यांना मात्र वाटत होतं की मी तेवढ्यावरतीच थांबेल की बाबा प्रार्थना करणं. पण म्हटलं नाही, शिष्य घडवणं हे परमेश्वराने सांगितलेलं आहे. ज्यावेळेला आपण मत्तय 28कडे जातो त्यावेळेला चर्च मेंबरशिप वाढवा किंवा लोकांचे बाप्तिस्मे करा, त्यांची लग्न कार्य करा, त्यांचं सुखदुःख करा, सगळं हे पाळकाचं काम नाही आहे. एवढंच नाही आहे थोडक्यात. पण पाळकाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे प्रार्थना करणं आणि शिष्य घडवत राहणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण येशू ख्रिस्ताने सांगितलेले, जा आणि सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, सुवार्ता सांगा आणि त्यांना शिष्य करा, आणि जे काय मी तुम्हाला आज्ञा केले ते त्यांना शिकवा. सो शिष्य करण्याचं काम तुम्हाला आणि मला दिलेलं आहे प्रियानो. कंसामध्ये तिथं कुठेही टाकलेलं नाही. सुवार्तिकाचं काम आहे, पाळकाचं काम आहे, मिशनऱ्यांचं काम आहे, अधिकाऱ्यांचं काम आहे, शिष्य घडवण्याचं शिक्षकाचं काम आहे. नाही प्रियानो, सर्वांचं ते काम आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी जेव्हा 21 वचनामध्ये म्हणत आहे की मीही तुम्हाला पाठवतो, तर आपण सर्वजण प्रियानो ह्या जगामध्ये एकाच गोष्टीसाठी आलेलो आहोत, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत राहणं. पाठवलेले आहोत आपण. गंमत म्हणून मला विचारायचं आहे सगळ्यांना, त्याची उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करत आहे. प्रत्येकाने द्यायचं बरं का. मी विचारल्यानंतर आपको भेजा है. हसताय काय सगळे? मी काय विचारलं तुम्हाला? आपको भेजा है. नुसते हसताय म्हणजे भेजा नाही आहे, पाठवलेले नाही आहे तुम्ही. आपको भेजा है तो बोलिए हाँ भेजा है. मग आता कुठल्या अर्थाने तो समोरचा माणूस प्रश्न विचारेल, तुम्हाला काय म्हणायचं आहे? हाँ भेजा है. भेजा आहे म्हटल्यावर इथं पाठवलेला शब्द म्हणतो आपण प्रिया. मला देवबापाने पाठवलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला खास करून हा म्हणायचा आहे मुद्दा की आपण पाठवले जाण्यासाठी आलो, जगात रमण्यासाठी नाही आलेलो प्रियानो. आपण पाठवलेले आहोत पृथ्वीवरती. तुमचं आणि माझं हे मिशन कार्य आहे. जसं येशू ख्रिस्ताने प्रियानो केलेलं आहे मिशन कार्य, तसंच तुम्हाला आणि मला सुद्धा मिशन कार्य करायचं आहे. काही लोकांना त्याच्यामध्ये प्रियानो रक्तसाक्षी व्हायला लागेल, काहींना नाही व्हावं लागणार.
पण प्रत्येकाला प्रियांनो हे कार्य करत राहणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं, जसं पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ख्रिस्ती जीवन हे नुसते आशीर्वाद घेण्यासाठी नाही, तर आशीर्वाद देण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे. किती वर्ष आपण आशीर्वाद घेणारे लोक होऊ, आपण आशीर्वाद देणारे सुद्धा व्हायला पाहिजे का नाही? आशीर्वाद देतोय आपण इथपर्यंत प्रियांनो आपली मजल जायला पाहिजे. वर्षानुवर्ष प्रियांनो आपण आशीर्वादच घेत राहिलो, पण देणाऱ्या प्रियांनो आपण कधी होणार आहोत? काही लोक म्हणतील की आमचं जीवन काय बाबा, ते आम्ही असं असं काम करतो, आम्हाला याचं शिक्षण नाही, काही नाही. पण लक्षात घ्या प्रियांनो, तुम्हाला शिक्षणाची काही गरज नाही. जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचत आहात तर तुम्ही खात्रीने रविवारच्या दिवशी चर्चला येणार. आणि रविवारच्या दिवशी तुम्ही जर चर्चला येत आहात तर इथं जे काही प्रियांनो सांगितलं जातं ते सगळं ऐकून प्रियांनो फक्त दुसऱ्यांना सांगायचं आहे. आपला प्रकाश लोकांना प्रियांनो दाखवायचा आहे. मग तो हॅलोजनच पाहिजे असं नाही. प्रकाश दाखवण्यासाठी एक छोटीशी मॅचबॉक्सची सुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी प्रकाश दाखवता येते, मेणबत्ती सुद्धा दाखवता येते. बऱ्याच लोकांना वाटतं की नाही, प्रकाश टाकायचा तर म्हणजे हॅलोजन बल्ब तयार व्हायला पाहिजे, आपण मोठा फोकस व्हायला पाहिजे. नाही, गाणं आहे ना, लहानपणी शिकलो आपण. कोणतं गाणं? एक लहान दिवा येशूचा जवळच चमकू दे. काय होतं ते? नक्की का? एक लहान दिवा म्हणा ना. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे, एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे, हर वेळी हर स्थळी चमकू दे, हर वेळी हर स्थळी चमकू दे. पाठवलेलं आहे. आपण काजव्यासारखे असू प्रियांनो, पण तो काजवा सुद्धा प्रियांनो त्या अंधारामध्ये छोटासा प्रकाश देत असतो. आज तुम्ही कदाचित म्हणताल आम्ही फोकस नाही, आपण काजवे आहोत, पण अंधारामधील हे काजवे प्रियांनो किती सुंदर दिसतात. त्यांचं स्वतःची ओळख काही दिसत नाही. दिसते का काजव्यांची ओळख? फक्त त्यांचा प्रकाश तेवढाच दिसतो, दुसरं काही दिसत नाही. दिवसा लहानपणी मी पण पकडले ते काजवे, आणि दिवसा बघितल्यानंतर ते मॅचबॉक्समध्ये म्हणते याच्यात कुठं लाईट आहे, याच्यात तर काहीच लाईट नाही आहे. पण ज्या वेळेला ते अंधारात जातात त्यावेळेला त्यांचा प्रकाश वेगळा दिसतो. आपण प्रियांनो काजवे आहोत, आणि देवबाप म्हणते तुझा जो तेवढा प्रकाश आहे ना तेवढा सुद्धा चमकायला पाहिजे. तो तुला कदाचित तेवढाच दिलेला असेल. नंतरच्या काळामध्ये प्रियांनो पुण्यामध्ये ज्या वेळेला आम्ही एरोड्यामध्ये राहिलो होतो, कुठून माहीत नाही, एक आमच्या घराजवळ मोगऱ्याचं झाड होतं, कुंडी होती मोगऱ्याची. आणि वडील कामावरून आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सहज त्यांनी ते बघितलं मोगऱ्याला किती फुलं आली आहेत. तर त्याच्यावरती एक एवढी मोठी आळी होती, पांढऱ्या रंगाची आळी, आणि तिच्या तोंडाला अक्षरशः रेडियम लागलेलं होतं. अशी ती चमकत होती, आणि तो प्रकाशाचा वाढायचा आणि कमी व्हायचा. वडिलांनी त्या अंधारामध्ये ते चमकतंय म्हणून त्यांनी काय म्हणून त्यांनी पाहिलं त्या अंधारामध्ये. ते मोगऱ्याची कुंडी अंधारामध्ये होती लटकवलेली, पण त्याच्यावरती एवढी मोठी ती पांढरी आळी. वडिलांनी टॉर्च लावून बघितलं तर एवढी मोठी ती आळी, आणि ती चमकती आहे. त्या आळीचं तोंड हिरवगार एकदम आणि बंद चालू होतं. त्यांनी ती काढली आणि घरामध्ये आणून दाखवली, हे बघ काय आहे ते. आणि मग घरामध्ये आम्हाला लाईट बंद करायला लावली, म्हणाले की बघा आता ही कशी दिसते. तेवढ्यामध्ये त्या आळीचा तोंडाचा भाग हिरवागार रेडियमसारखा, काजव्यासारखा प्रियानो तो चमकत होता. त्याच्यानंतर मी आयुष्यात तशी आळी कधीच बघितली नाही. पण लाईट देणारी आळी, आळी लाईट देणारी आळी म्हटले की अंगावर काटा येतो, पण ती जाड आळी चांगली प्रकाश देणारी.
आज आपण आळी नाही आहे प्रियांनो. आळी आहे का तुम्ही? काजवे? माणसं आहात प्रियांनो. आपल्या देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य, स्त्री पुरुष बनवलेले आहेत. मग आपण किती प्रकाश द्यायला पाहिजे? आपण कितीतरी प्रकाश लोकांना दाखवायला पाहिजे. हे जग सगळं अंधकारामध्ये आहे प्रियांनो, आणि अजून गडद अंधकाराकडे चाललेलं आहे. आज ते प्रकाश शोधत आहेत. तो प्रकाश म्हणून प्रियांनो आपण ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी दिसले पाहिजे, ते आपल्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे. आणि म्हणून एक आव्हान प्रियांनो आपल्या समोर ठेवत आहे. नुसतं रविवाराचं चर्च अटेंड करू नका, पण प्रियांनो प्रकाश देणारे लोक, खास करून प्रियांनो ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करणारे लोक आपण व्हायला पाहिजे. आपण तसं जीवन जगलो आणि प्रभू जर आला तर प्रियांनो हरकत नाही, तो आनंदाने स्वीकारेल आपल्याला. किंवा आपण जर प्रभूकडे गेलो तर प्रभू म्हणेल, ये शाब्बास माझ्या मुला, शाब्बास माझ्या मुली, तू चांगला प्रकाश लोकांपर्यंत पोहोचवलास, तुझं स्वागत आहे. मुकुट द्यायला प्रियांनो तो तयार होईल. आज आपलं जीवन प्रियांनो आपण पडताळून पाहूया की खरंच माझं जीवन मी कशा प्रकारे त्या ठिकाणी जगत आहे, प्रकाश देणार आहे, धैर्याने आहे का भीतीमध्ये जगत आहे. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपण आज हे मुद्दे पाहिलेले आहेत. भीती काढून धैर्याकडे जात आहोत प्रियांनो. ते धैर्य तुम्हाला आणि मला अंतिम आव्हान म्हणत आहे प्रियांनो. सर्वजण आपण वाचूया, भीती सोडू. म्हणूया आपण सर्व, भीती सोडू, धैर्याने वागू, संशय सोडू, विश्वासाने चालू, आराम नको, ख्रिस्ताचं ध्येय गाठायचं आहे. आपण सर्वजण प्रियांनो हा पण करूया. नाहीतर 8 दिवस काय, आता परत एकदा अजून वाढत जातील दिवस. बऱ्याच लोकांना वाटतं पुनरुत्थानाचा दिवस वर्षातून एकदाच सेलिब्रेट करायचा असतो. तो वर्षातून एकदा नाही, तो दर दिवशी आणि दर रविवारी प्रियांनो आपण करत आहोत. त्याच वेळेला प्रभू आपल्याला आशीर्वाद देईल. प्रार्थना करूया प्रियांनो आपण. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या सुंदर अशा वेळेसाठी. जे वचन प्रभू आम्ही या ठिकाणी वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, खरोखर प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. आत्म्यामध्ये आम्ही वाढत राहावं. आम्ही शिष्यांसारखं प्रियांनो खरोखर या आमच्या सर्व प्रियांना सहाय्य कर की प्रभू आम्ही घाबरून बसू नये. तर धैर्य जसं प्रभू तू शिष्यांना दिलंस आणि त्यांचा उपयोग इस्रायलाच्या बाहेर सर्वत्र पांगून आमच्यामध्ये थोमा देखील आला आणि आमच्या भारतीय लोकांना पहिल्यांदा सुवार्ता त्याच्याकडून कळाली. जो संशय धरणारा होता त्याला प्रभू तू धैर्य दिलंस. आज आम्ही देखील भीतीमध्ये आणि संशयामध्ये जर जगत असू तर प्रभू आम्हाला देखील प्रभू तू परिवर्तन कर. धैर्याने सुवार्ता सांगण्यास, धैर्याने तुझं नाव घेण्यास, तुझ्या नावाचा जयघोष करण्यास आम्हाला प्रभू तुझी कृपा दया दे. आज जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विशेष तुझी कृपा दया दे. त्यांच्या घरी राहत असताना, मार्गामध्ये चालत असताना, आपल्या मुलाबाळांमध्ये बसलेले असताना, कामावरच्या ठिकाणी तुझं नाव आणि तुझं कार्य, तुझं पुन्हा एकदा दुसरं आगमन याबद्दल सातत्याने बोलत राहण्यास प्रभू त्यांना तू मदत कर. कोणालाही प्रभू भीतीच्या कचाकड्यात, सैतानाच्या अंधारात त्यांना राहू देऊ नको, परंतु तुझ्या प्रकाशामध्ये चालण्यास प्रत्येकाला तू मदत कर. धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तो एकदा